खरं तर जिल्हा परिषद निवडणूक लढणं हा हेतू माझा नव्हता। मी मनापासून माझी एकच इच्छा होती की विलासरावांसारख्या आदर्श नेतृत्व आपण ज्या वेळेला मानतोय त्यावेळेला आपण फक्त विधानसभा लढावी आणि आपण एक प्रयत्न करावा, जनतेच्या सेवेसाठी मतदारांनी जर संधी दिली तर काम करावं। परंतु राज्याचं राजकारण पाहत असताना त्या शिंदे शिवसेनेची आणि भाजपची युती राज्य सरकारमध्ये आहे, ज्या राष्ट्रवादीची युती राज्य सरकारमध्ये आहे अजितदादांच्या, तर स्थानिक राजकारणाचा विचार करताना ज्या वेळेला प्रतिस्पर्धी उमेदवारांची घोषणा करण्यात आली तेव्हा मला कळलं की हे कोणाच्यात कोण नाही आहेत। भाजपवाले स्वतंत्र लढतायत, शिंदे गट स्वतंत्र लढतोय, म्हणजे ह्यांच्या मनामध्ये जनतेची सेवा करण्यापेक्षा सुद्धा स्थानिक राजकारणावरती आपलं कसं वर्चस्व राहील आणि आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हे धोरण डोळ्यासमोर दिसल्यानंतर मी या निवडणुकीमध्ये आपल्यासारख्या माणसांनी उभं राहिलं पाहिजे, आपले निष्ठेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत। ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी 15 मिनिटांमध्ये आपण जिल्हा परिषद लढायची, कारण प्रतिस्पर्धी उमेदवारांजवळ कोणतेही धोरण नाही आहे। धोरण नाही म्हणण्यापेक्षा त्यांची निष्ठा कशावरच दिसून येत नाही। म्हणजे प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाचा उल्लेख करायचा झाला तर त्याला प्रशासनाबद्दल अनुभव नाहीये, कार्यपद्धती निवडणुकीची काय आहे माहिती नाहीये, लोकांनी आपल्याला बहुमत दिलं, ते बहुमत देत असताना का दिलं त्याचा आपण आदर राखला पाहिजे, त्याची परिपूर्णता केली पाहिजे, दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत, याच्या सगळ्याचा विसर पडतो। या परिस्थितीमध्ये 15 मिनिटांमध्ये मी जिल्हा परिषदेला उभं राहण्याचा विषय आणि निश्चित केलं आणि माझे सगळे कागदपत्र मी पूर्ण केले। याचं कारण आर्थिकदृष्ट्या मी कुठल्याही संस्थेकडनं कधी पैसे कर्जाऊ घेतलेले नाही आहेत, माझी सरकारची कोणती थकीत देणी नाही आहेत की जी मला भरायला अडचणीची होती किंवा मी भरायला जाऊ शकत नव्हतो। ह्याची परिपूर्णता मी करू शकत होतो, म्हणजे उमेदवार म्हणून उभं राहण्यास मी पात्र आहे याची मला पूर्ण खात्री झाल्यानंतर मी जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून उभा राहिलो। आणि आज जालगाव जिल्हा परिषद गटाचा विचार करायचा झाला तर मी डोळ्यासमोर सगळं पाहत आहे की ना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ना पंचायत समितीच्या माध्यमातून, ना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्यांनी ही पदं भूषवली माझी पत्नी वगळता, त्यांनी विकास कामांसंदर्भात कोणतेही काम अद्यापपर्यंत केलेलं नाही। जी कामं केलेली आहेत ती जर आपण पाहिली तर त्यांचा दर्जा तपासून पाहिला असता आपल्या लक्षात येईल 40% निधी सुद्धा त्या योजनेखाली खर्च झालेला नाही असं जर तपासणी केली तर दिसून येईल। आपला उद्देश एवढाच आहे, आपल्याला कुठला व्यवसाय आपला मोठा करायचा आहे म्हणून तर जायचं नाहीये, तिथून आपल्याला काय आणायचं आहे म्हणून जायचं नाहीये, तर 100% निधी त्या योजनेचा त्या योजनेला खर्ची जावा ह्या एकमेव उद्देशाने आणि लोकांचा विकास व्हावा। आणि आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेल्या शिक्षण व आरोग्य, पाणी व शेती, युवक व रोजगार, महिला सहभाग, पारदर्शक प्रशासन, दीर्घकालीन योजना जशा की रस्ते, वीज, इंटरनेट, बाजारपेठा, याच्यापासून आजही जिल्हा परिषद गट जालगाव हा वंचित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि तो विकास आपण करणं गरजेचं आहे। आपल्याजवळ वेळ आहे, आपण हे करू शकतो, आपल्याला कायद्याची जाण आहे, आपल्याला कायद्याचं ज्ञान आहे, त्यामुळे प्रशासनावरती आपण चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवू शकतो याची खात्री पटल्याने मी ह्या निवडणुकीमध्ये आलेलो।